आपला टायर कट झालाय, पंक्चर झालाय. आता ते पंक्चर केवढं आहे बघतायत आणि पंक्चर काढतायत. मला पंक्चर दिसलेलं आहे. सो आता सगळे उतरलेत. पंक्चर काढून झालं किंवा पुढचा प्रवास, तोपर्यंत काही नाही करू शकत. आजीने चांगली मदत केली नाही, दूध वगैरे. इथं आम्ही आता टायर पंक्चर झाला आत आलो होतो. सो इथं आपल्याला आजीने दूध वगैरे दिलं लहान मुलांसाठी. खूप चांगलं आहे. आणि हे ॲक्च्युअली तुम्ही म्हणता ना राजस्थानी घर, हे ॲक्च्युली गावातलं घर. सो नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आपण इथे असं काहीतरी पाहूया. आजीचा फोटो घे, व्हिडिओ घे आजीला. व्हिडिओमध्ये थँक्यू. येस. आता आपण आलो उदयपूरच्या मार्केटला. आणि आता आपल्याला काही प्लॅन नाही आहे संध्याकाळी पिक्चर बघायला जायचं. आज दिवसभर काहीच प्लॅन नाही. सकाळी आपण फक्त जाऊन आलो हल्दीघाटीला, संपलं. आता इथे फक्त शॉपिंग चालली आहे माझ्या भावाची वगैरे मागे. आणि इथून टाईमपास चालू आहे. जवळपास मागासपासून 1.5 तास झाला आहे आम्ही नुसते फिरतोय. काय घेतलेलं आहे? एक चप्पल आणि दोन मॅग्नेट, फ्रीज मॅग्नेट. 1.5 तासात 2 फ्रीज मॅग्नेट आणि एक चप्पल, एवढंच घेतलेलं आहे. ते पण आमच्यासाठी नाही. कुठलं आवडलंय? रेडवाला. काने घेणार हे डार्क ब्ल्यू आहे ना. कोण फुटलो होता? अजून 15 मिनिटं झालेत. अजूनही काही घेतलेलं नाहीये. लोकेशन बघ. उडवून होतं मला. घेऊन गेला असता तुला उडवला असतं ठीक आहे. जखमा मारले तर गोप्रो तर गेला असता त्याच्या टायरा खाली. रिक्षा विकायला लागली ती ना. हे राजस्थानमध्ये गाडी चालवायची म्हणजे डेंजर आहे. कोण आहे, कठे, कुठूनही येतंय, कोणालाही उडवतंय, काही चाललंय. मागून येतात हॉर्न देत नाहीत, समोरून येतात तरी पण हॉर्न देत नाहीत. तुम्ही बघायचं मागे पुढे, तुम्ही बघायचं. जमलं तर जागा, नाही तर गेम आहे तुमचा. नमस्कार गणेश. काय आपल्याला खास नाही. ॲनिमल बघायला महाराष्ट्रातून आलोय आम्ही राजस्थानला. हा, आणि रात्रीची शो. अरे काका आहे. चला. सो अखेर आपण आलेलो आहोत PVRला. कोण भाई एवढा लांब आहे पिक्चर? 4 तासाचा पिक्चर बघायला आलो आम्ही. 9:30 आणि उद्या आम्हाला परत जायचं रिटर्न. बघा, 6 दिवसाची ट्रिप खतम. 6 दिवसाची ट्रिप खतम. सो आता पिक्चर बघूया, झोपूया. उद्या आपण उदयपूर फिरणार आहोत. काय काय बघायला मिळतं ते तुम्हाला दाखवतो. आणि व्हिडिओ इथे थांबेल. म्हणजे उद्या आपण ट्रेनमध्ये बसतो की व्हिडिओ, मग नवीन ट्रेन कुठेतरी ट्रेकिंगचा प्लॅन करू आपण. तोपर्यंत सो चला. आता आपलं झालेला आहे प्रवास पूर्ण राजस्थानचा. वेगवेगळ्या जे काही आपले प्लेसेस आहेत त्यांची सगळ्यांची सेपरेट व्हिडिओ आपण टाकणार आहोत. आणि आपला आजचा दिवस इथे संपणार आहे. 9 वाजता ट्रेन आहे. त्यामुळे आज दिवसभर जेवढं शक्य आहे तेवढं बघून आपण डायरेक्ट ट्रेनला जाणार आहोत. दादा राजस्थान मला शेवटचा नाश्ता पुरी भाजी आणि शेव आहे. नाही नूडल्स आहे. नूडल्स आहे. आता आपण जिथे आहोत आहे फतेसागर लेक. आणि इथे बोटिंग वगैरे चालतं. हा पहिला पॉईंट आहे आपला उदयपूरमधला, जिथे आपण आज विजिट केलेली आहे. तर इथे जर तुम्हाला रेट्स पाहिलेत ना, तर जेट बोट जे आहे ते जेट बोटला 236 रुपये आणि मोटार बोट जे आहे ते 89 रुपये असं तुम्हाला इथे रेट मिळतो. तर आपण एकदा चेक करूया की कशा प्रकारे त्यांची जेट बोट आणि मोटार बोट आपल्याला पाहायला मिळते. ती काय करतात काल ते उभं राहिलं एवढंच पाणी होतं, छोटं होतं इझी पोहलो असतो. आपल्या बोटीला वेट नाही वेट कशाला. आपण पहिलं त्यांची तिकीट नाही झाली. गेली पोरं, त्याची तिकीट नाही झाले. तिकीट नाही झाले हो. आता आम्ही 12 तिकीट घेतोय. मोटार बोटची 89 रुपयाने, जेट बोट 236. इसके अंदर इसको खाली करवा के बड़ी जो आ रही है उसमें बिठा दो, उसमें 36 आ जाता है. ये कितने हैं?
ये बॉयज कितने हैं? बॉयज तो 66 है, 66. तो ये बोर्ड में से उतरा तो बड़ी बोर्ड त्यांचं मॅनेजमेंट चाललंय. लड़कियां सब इसमें एक साथ की हाँ? बड़ी आ जाता उसमें गर्ल्स को कर देना. हाँ उनको उतारो हम लोग नाही को नाही असं राहायचं मला असं राहायचं. हा पण एका ह्याच्यात वेगळा थोडी. हाँ, तो फिर एक बोट और आएगी फिर उसमें बैठ जाएंगे. 12 लोक आहे टोटल. 12 लोक. 12 स्पीड एक नॉर्मल. नाही नाही नहीं वो normal. ग्रुप है, हमारा ग्रुप है, मेरा ग्रुप है. डायरेक्ट बसते. पाडून घ्या तिथे गेल्यावर ना ते हे नाही झालं पाहिजे, सुटलं नाही पाहिजे. समजलं मला चुकून वाकून काय झालं तर हे टाईट पाहिजे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो सगळे टिप्स सांगतो. हां त्यामुळे प्रेशर येतं आणि हे फुगतं, त्यामुळे हे सुटायचे चान्सेस जास्त असतात. त्याची ग्रीप त्यामुळे ग्रीप सुटू नये, त्यामुळे ते अजिबात सैल नाही बांधायचं. जेवढं घट्ट बांधता येईल तेवढं घट्ट बांधायचं. ओके बॉस. काय राखे आणतोय नाही संजीत, खरं आहे हे फुगण्यासाठीच ते दिलेलं आहे ना आपल्याला. हे शूटिंग करायचं ना. पण हे पॉईंट आहे की तुम्ही लाईफ जॅकेट घाला. सेफ्टी फर्स्ट, सेफ्टी फर्स्ट, सेफ्टी सेफ्टी फर्स्ट, फर्स्ट. आणि सेफ्टी फर्स्ट. ते घालताना जेवढं टाईट बांधता येईल तेवढं टाईट बांधा. तेवढं टाईट करा. मला काय काय हां आणि एवढे कुठं बसणार, इथं बसून कसं दिसणार. नीट कर. लक्ष कुठं आहे? आमचा कॅमेरामन काय उपयोगाचा नाही बघ, नुसता टाइमपास. ओके लास्ट वाला कुठे? एक बेल्ट तुटला आहे पण ठीक आहे, वरचे 2 मजबूत आहेत. एक बेल्ट तुटला. ठीक आहे. आता आपण तयारी केली विथ सीट बेल्ट आणि मला फोटो घे रे, तेरे फोटो घे. झालं बा शर्यतीने आपला 15-20 मिनिटांचा फतेह सागर मधला बोटीचा प्रवास पूर्ण झालेला आहे. 89 रुपयात. हर हर महादान फतेह. स्पीड बोट, जेट बोट डेंजर आहे. सो आपला फतेह तलाव बघून झालेला आहे, म्हणजे फतेह सागर. आता आपण दुसऱ्या ठिकाणी जातोय. चला. ओके सो आता आपण आलो होते सहेलियों की बाड़ी. ठीक आहे, ठीक आहे. आणि इथून आज जायचं आहे आपल्याला. पहिले तिकीट वगैरे काही दिसत नाही ना अक्षय. आता सहेलियों की बाड़ी जे उद्यान आहे त्याचे प्रवेश शुल्क. ठीक आहे, भारतीय नागरिकांसाठी 20 रुपये, तुम्ही स्टुडंट असाल तर 5 रुपये, विदेशी नागरिकांसाठी 100 रुपये. सो अशा प्रकारे आता इथलं फी स्ट्रक्चर, तिकीट स्ट्रक्चर आहे. हवामान. चलो आता आपण सहेलियों की बाड़ी मध्ये आत आलोय. आल्या आल्या आपल्याला समोर इतिहास दिसतो की आपले जे राणा संग्राम सिंग आहेत द्वितीय, त्यांनी हे बनवलं होतं 18व्या शताब्दीमध्ये. आणि पहिली ही वेगवेगळी गार्डन्स होती. म्हणजे आपण जे फतेह सागर बघितला तिथून इथे पुढे हे वेगवेगळी गार्डन्स होती. आणि त्यानंतर त्यांनी एकत्र केले, त्या राजांनी ही सगळी गार्डन्स एकत्र करून मग हे मोठं गार्डन डेव्हलप केलं 18व्या शताब्दीमध्ये.
सो हे आता एंट्री आहे समोर आणि समोर एक फाउंटन आहे. ठीक आहे, तो फाउंटन बघू आणि मग पुढे काय काय अजून पाहायला मिळते. लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही बाजूला काही ना काहीतरी पाहायला मिळणार आहे, इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला. सो आपण आता एंट्री केली आणि खरंच चांगलं आहे, म्हणजे गार्डन वर्थ आहे. लहान मुलांसाठी तर खूपच चांगलं आहे. फाउंटेन्स आहेत आणि मजा येते खूप. यांनी हिरवळ खूप चांगल्या रीतीने जपली आहे, पाणी वगैरे चांगलं देत आहेत. नवीन लागवड सुरू आहे, लागवड म्हणजे नवीन पौधे पण त्यांनी लावलेले आहेत, झाडं वगैरे. आणि आता एंट्रन्समधून आत गेलं की समोर अजून एक फाउंटेन दिसतोय. आतल्या साईडला एक पाहिलं घेतं ना आता अजून पुढे. सो इथे अजून एक हा तुम्हाला फाउंटन पाहायला मिळतं. आपण जरा डाव्या साईडला जाऊ इकडे. हे तलाव आहे आणि इथे ज्या राण्या वगैरे असायच्या त्या इथे बसायच्या. ठीक आहे, तिथे समोर हे जे दिसतंय हे राण्या बसायच्या त्यांचं ठिकाण आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. इथे अजून एक थोडे तुम्हाला फाउंटेन पाहायला मिळतं. तिकडच्या साईडला एक होता, इथे एक आहे आणि हे बघा ना आपला तो निसर्ग जपलेला आहे. इथे फाउंटेनमध्ये कडक डेव्हलप केलेलं आहे. सो अखेर इथे आपलं सहेलियों बाडी हे बघून पूर्ण झालं आहे. माझ्या मागता इथून आपण गेट आहे, इथे दुसरं गेट आहे, इकडे समोरच्या बाजूला आपण आत गेलो होतो इथे. आणि असं पूर्ण इथून आत जाऊन असं फिरून आपण इकडे आलो आहेत. खूप सुंदर बाग आहे आणि बघण्यासारखं खूप आहे इथे. खूप जुनी आहे आणि अजूनही ती बाग चांगल्या रीतीने जपलेली आहे. गुडवन राजस्थान. पधारो म्हारो देश. आपण जर आतल्या साईडला जाऊ, हे काय जे कमल तलाई आहे ना आणि त्याच्या पुढे इथे राण्या बसायच्या. हे जे वरती बघता इथे राण्या बसायच्या. आपले आता मेंबर्स कुणीकडे आहेत समोर आहेत. दिसले मेंबर्स दिसले. हे बघा चला आता हे सगळं तर बघून झालंय. आता पुढच्या प्लेसला जाऊया ना. चला. हे फी खूप आहे, म्हणजे सामान्य माणसाच्या बस तर नाही आहे. पण एकदा कॅश काउंटरला जाऊन विचारू आपण काय होऊ शकेल. मॅनेजरच्या ऑफिस स्वतः आपण विचारलं ना, तिथे प्रत्येक पॉईंटचे वेगवेगळे पैसे आहेत आणि एकही पॉईंट 400 रुपयाच्या खाली नाही आहे. म्हणजे सामान्य लोकांना कसं परवडेल यार. ठीक आहे, इंडियन सिटीजनसाठी तरी थोडं कमी ठेवायला होतं ना. आम्ही आता कॅन्सल करतोय. लॅम्बोर्गिनी होती ना भाई, लॅम्बोर्गिनी होती. लॅम्बोर्गिनी सिटी पॅलेस. हो गया ना. सो अखेर आता आपण आलो आहेत. ते एक गुलाब गार्डन आहे आणि
काय झालं सिटी पॅलेसचं तिकीट तर आपल्याला परवडण्यातलं नव्हतं. सो आपण प्लॅन चेंज केला. अजून आपल्याकडे खूप वेळ आहे. 1 वाजला आहे. 9 वाजेपर्यंत 8 तास अजून आपल्याला कुठेतरी काढायचे. 9 वाजता ट्रेन आहे आपली. सो आता आपण आलो इथे बर्ड पार्क आहे गुलाबबाग. किती लांब आहे बाई इथून? का त्याला पाठवून देऊ ना कशाला? रेल्वे स्टेशन जवळ. बॅग कुठे ठेवणार आपण? मग. पाठवून देऊ कुठे? नाही, राहू दे तो. तर बघूया आता इथे काय बघायला मिळतं ते. स्वतः फक्त टाईम काढण्यासाठी आपण या गार्डनमध्ये आलो आहेत. ठीक आहे. आपल्याला आता परवडत नाही आहे बाई. आपलं बजेट संपलं. पैसे पण संपले. आता फक्त अंगावरचे कपडे तेवढे बाकी आहेत. त्याच्यामुळे इथे राजस्थानला तुम्ही येत असाल ना प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. मला पॅलेस बघायचे पैसे द्या, म्युझियम बघायचे पैसे द्या, सगळ्याला पैसे द्या. मुवमेंट एन्जॉय करू शकत नाही म्हणजे ठीक आहे एक लिमिट असतं. आता तुम्हाला बजेटचं एक मी सेपरेट व्हिडिओ बनवेन की माझं एक्झॅक्टली बजेट किती गेलं आणि मी किती फिरलो हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी मला फक्त घरी जाऊन मी थोडे कॅल्क्युलेशन्स वगैरे करून तुमच्याकडे ते व्हिडिओ टाकेन. बट आता सध्या आपण हे जे गार्डन आहे तेच फिरतोय. आधी आपण तिकीट काउंटरला जाऊन येऊया. आता हे आपण कुठेतरी आलो आहेत. काहीतरी लेक टाईप आहे, गार्डन टाईप, पाणी वगैरे आहे त्यामध्ये. आणि आता आपण टॉय ट्रेनचं तिकीट बघायला जातो आहे. सो चला बघूया काहीतरी टॉय ट्रेनचं वगैरे तिकीट कुठं आहे ते माहीत नाही. चिक्कार चाललेलो आहे मी, नुसते चालतो आहे. ही एक बंद पडलेली टॉय ट्रेन बघा तोपर्यंत. जुनी टॉय ट्रेन आता मॉडिफाय झाले दिसले. हे काय हे तरी कुठं झालं स्टेशन? हां बरं इथं जाऊन काय उपयोग. सो मित्र शेवटच्या विषयी काय आमचे प्लॅन सक्सेस होत नाही आहेत. कारण आता टॉय ट्रेनला आलो तर ते ऑलरेडी फुल झाली होती. आत्ताच निघाली आणि परत ते आता 15-20 मिनटं प्रवास करून येणार. त्यानंतर परत आम्ही बसल्यानंतर ती सगळं फुल झाल्यावर सुटणार आणि परत ते झाल्यानंतर 15-20 मिनटानं आम्ही रिटर्न येणार. वाजलेले आहेत 1:30. अशा प्रकारे हे तुम्हाला नवलाखा मंदिर पाहायला मिळते इथे. आणि इथे शुल्क 30 रुपये विद्यार्थ्यांचे, 20 रुपये विदेशींसाठी, 150 रुपये अशा प्रकारे आहे. प्रेरणा कक्ष आहे नाही हे इथं नाही आहे. सो अखेर आम्ही डिसिजन घेतलेलं आहे टॉय ट्रेनने जायचे आणि तिकीट काढून आता काउंटरला बसतो. आत्ताच गाडी सुटली. सो अजून एक 15-20 मिनटं तरी जातील ती रिटर्न यायला. ती रिटर्न आली की नंतर आपण जाणार आहोत. आता जे आपण आहोत ना हे गुलाबबाग आहे आणि उदयपूरमध्ये गुलाबबाग. सो टाईम घालवण्यासाठी इथे आलो आहे आणि टॉय ट्रेन आहे. सो होप की 15 ते 20 मिनटं तरी आपले पैसे वसूल होतील. 60 रुपये तिकीट आहे. ठीक आहे, एकाचं 60 रुपये. ट्रेन आलेली आहे, चला बसूया लगेच. हे उतरून झाले. थांब अगं थांब अनुजा तिकडे इथे काय नाही आम्ही टॉय ट्रेनमध्ये. काय इट्स लंच टाइम. चीज ऑमलेट घे ना. आता आम्ही ना 2 ऑर्डर दिल्या. बुर्जी पाव आणि ऑमलेट पाव. ऑमलेट मोठा आहे, बुर्जी मोठा आहे. पाव दाखवतो तुम्हाला केवढा आहे तो. पाव दाखव रे. हा आहे पाव.
काय रे माझा हात बघा आणि पाव बघा. ठीक पावाचे आहे 40 रुपये कमी आहे मला, 5 रुपये पाव पण आहे जर ना. एक्स्ट्रा पाव घ्यायचा तर ते एका पावचे 5 रुपये. नुसत्या पुढच्या खावा आता